नमस्कार मंडळी, जय केदारनाथ. तुम्ही बघू शकता आता मी आलेलो आहे हरिद्वारला. 2 दिवस रेल्वेचा प्रवास पूर्ण करून आता मी केदारनाथच्या जर्नीसाठी, तसं तर आमची 4 धामची यात्रा आहे, पण या प्रवासासाठी या ठिकाणी मी छान असा प्रवास करून आमचे सर्व यात्रेकरूंना घेऊन या ठिकाणी पोहोचलो आहे मेन लोकेशनला हरिद्वार. हे तुम्ही बघू शकता आणि समोर जे दिसत आहे तुम्हाला स्टेशन, हे हरिद्वार स्टेशन आहे. आता इथून आम्ही आमच्या रूमवर चाललो आहोत. तर कंटिन्यू करा हा ब्लॉग, कारण की केदारनाथचं दर्शन कशा प्रकारे होणार आहे आणि कशा प्रकारे ट्रॅकिंग वगैरे कसा अनुभव असणार आहे, तो तुम्हाला सर्व गोष्टी या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आता मी नुकतंच या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आता आमची बस आम्हाला न्यायला आलेली आहे. तुम्ही कंटिन्यू करा हा ब्लॉग. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय केदारनाथ. मंडळी, तर तुम्हाला तर माहीत असेल मी केदारनाथ ट्रॅकिंगसाठी निघाले आहोत चालत, आणि माझ्यासोबत महेश आहे. तर सोबत आपला मित्र असेल तर केदारनाथ ट्रेकिंग करायला खूप मजा येते. मागच्या वेळेला अनिकेत होता आणि या फेरीला महेश होता. तर बघूया कशी असणार आहे ट्रॅकिंग, काय अनुभव असणार आहे. आणि कंटिन्यू करा ब्लॉग, कारण की सर्व डिटेल्स मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, केदारनाथच्या ट्रॅकिंगच्या वगैरे ऑल डिटेल्स. तर आता मी उत्तराखंडामधील सीतापूर या ठिकाणी आहे आणि इकडे गर्दी एवढी असणार आहे सध्या की समोरची जी पार्किंग आहे तुम्हाला दिसत असेल, अशा खूप पार्किंग आहेत आणि सर्व पार्किंग फुल आहेत या ठिकाणी. आणि आमचं हॉटेल इकडे आहे, तो आमची बस आहे तिकडे पार्किंगमध्ये. तर चला करतो सुरुवात ट्रॅकिंगला. सकाळच्या आता वाजलेले आहेत 4:30 वाजून गेलेले आहेत. चला करतो मी आता सुरुवात ट्रॅकिंगसाठी आणि सर्व ऑल डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, चलो पिटॉम्बी. सीतापूरमध्ये आमची रूम आहे आणि सीतापूरपासून आता आम्ही आलो आहोत सोनप्रयागला. आणि ही सोनप्रयागची पार्किंग बघू शकता, ही पार्किंग देखील फुल आहे. आणि अशा प्रकारे इथे लाईन लागते. मंडळी, या ठिकाणावरून साधारण 50 ते 80 रुपये चार्जेस घेऊन तुम्हाला हे बलेरोवाले गौरीकुंडपर्यंत सोडतात. साधारण 5 किलोमीटर तुम्हाला हे बलेरोवाले सोडतात आणि त्यानंतर तुमची जी खरी ट्रॅकिंग आहे केदारनाथसाठी ती सुरू होते. तर या ठिकाणी क्राऊड बघा किती आहे, अजून मागे खूप गर्दी आहे. अशा प्रकारची गाडी तुम्हाला इथून साधारण 5 किलोमीटर पुढे नेऊन सोडणार आणि तिथून तुमची ट्रॅकिंग सुरू होणार. आमचे या ठिकाणी आमचे यात्रेकरू जमा झाले आहेत आणि त्यांना घोडा शोधून देण्यासाठी, डन करून देण्यासाठी आम्हाला भरपूर वेळ लागलेला आहे. आणि केवळ त्यांच्यामुळेच आता टाईम झाला आहे. एवढ्याला आम्ही ट्रॅकिंग सुरू करायला पाहिजे होती. ऊन पण आता येण्याची सुरुवात झाली आणि या ठिकाणी आता आम्ही बसून कंटाळलो आहे, कारण की आम्ही चालत जाणार आहोत आणि आमच्या ट्रॅकिंगला अजून आम्ही सुरुवात केली नाही आहे. अजून आम्ही गौरीकुंडपर्यंत पण गेलो नाही आहेत. तर बघूयात किती वेळ होतो आहे वरती जायला. आता टाईम तर होणारच आहे, बघूयात चला किती वेळ होतो आहे. जायचा प्रॉब्लेम बघा इथला, क्राऊड असल्यामुळे गाड्यांना खूप गर्दी आहे आणि गौरीकुंडपर्यंत जाण्यासाठी गाडी आहे अवेलेबल नाही होत. सर्व पब्लिक या ठिकाणी अशी उभी आहे, खाली गाडीचा वेट करतात. अजून अर्धी पण ट्रॅकिंग आम्ही कंप्लीट नाही केलेली. हमारा आता इथे आमचे बाबा बैठले. कैसा लग रहा है सफर करके? अच्छा लग रहा है. अभी जा रहे हो कि आ रहे हो? आ रहे हैं. नीचे से आ रहे हो? दर्शन हुआ क्या? दर्शन हुआ? बिल्कुल पक्का हुआ. वीआईपी दर्शन किया. कैसा था, मतलब कितना टाइम लगा? वीआईपी दर्शन किया. वीआईपी कितना? 8 घंटे में. नहीं, पास का कितना लिया? पास का मेरे पास तो पास है नहीं. हाँ, अरे तो हमारी भी सेटिंग कराओ ना. सेटिंग नहीं होता है. वीआईपी दर्शन किया. सेटिंग तो आप नए लड़कों में होता है. हाँ, नए लड़कों में होता है. तो व्यवहार करते हैं खास करके. हाँ, उनके लोग व्यवहार करते हैं. हाँ, ससुर को हमारे दर्शन कराया बेटा. क्या
तर गाईज आता आम्ही पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे या ठिकाणी. छोटा ब्रेक घेत आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत. थोडा लिंबू सरबत पिऊ देत. महेश, ओ महेश, महेश गाईज महेश पुरा आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी अजून पण ओके आहे, आपलं काय टेन्शन नाही, आपण अजून पण चढू शकतो आरामात. पण महेश दमलेला आहे त्यामुळे काहीच करू शकत नाही. थोडा ब्रेक घेतो. सेकंड. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. काट चल जल्दी काट. दिखाई देना नहीं महेश तुपे. महेश कसा वाटला प्रवास करून? नको नको काय बघायचा. महेश कसा वाटला प्रवास करून? त्याला घे ना, नाही घ्यायचं. नाही घ्यायचं. फुल सबस्क्राईब सगळं थोडं पडलं ना ते घोड्यांचे हाल बघा. आणि मंडळी आता फक्त आणि फक्त 2 किलोमीटर 3 किलोमीटरचा रस्ता ट्रॅकिंग राहिलेली आहे. बरेच खाली आता आम्ही बरेच वरती आता आम्ही पोचलेलो आहोत आणि फुल दमलेलो आहोत. आता क्षमता कमी झालेली आहे चालायची, कारण की सकाळी लवकर उठून थोडा वेळ गेला आमचा यात्रेकरूमुळे. पण 11 वाजल्यापासून आम्ही ट्रॅकिंग सुरू केली आहे, अजून आम्ही पोचलो नाही आहे. पण हा नजारा बघायचा, हा नजारा बघायचा असेल तर तुम्हाला इकडेच यायला लागेल. हे बघा, ही बर्फाची लाईन पूर्ण अशी खाली गेली आहे. आणि हे बघा हेलिपॅडसाठी आहे इकडे. महेश काय वाटतो? काय खायचं काम नाही ना, नसीब वाले आते इधर, बुलावा आया आहे. हर महादेव. तर गाईज फायनली मी पोचलो आहे आता केदारनाथच्या जवळच. इथं मंदिर साधारण 1.5 किलोमीटर आहे. आणि हा कॅम्प घेतलेला आहे आम्ही या ठिकाणी. महेश पण आता गारटलेला आहे. महेश झोपलास का? हाय कर आपल्या पब्लिकला. महेशची पण आउटिंग झाली आहे. इकडे साई मामा झोपलेला आहे, इकडे कार्तिकी आहे आणि इथे गरम हीटर लावलेलं आहे. आता मी पण पोचलेलो आहोत. खूप दमलो आज, कारण की ट्रॅकिंग खूप मोठी राहिलेली होती. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता दर्शन उद्या करणार आहोत, तर कंटिन्यू करा. आता थोडंसं ड्रायफ्रूट्स खाऊन मी पण इथे आराम करतो. ठीक आहे मंडळी, गुड नाईट, जय केदारेश्वर. तर मंडळी आता आम्ही रेडी होऊन टेंट चेकआउट करून आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. दाखवतो तुम्हाला दर्शन कशा प्रकारे होतं आणि कसा व्ह्यू आहे तिथला, बघा. कंटिन्यू करा. फायनली त्या वाढवत होतो त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. समोरच तुम्ही पाहू शकता बाबा केदारनाथचं मंदिर. तर गाईज ही गोष्ट मला खूप आवडलेली आहे, ती म्हणजे भीमशिला. माझ्या समोर तुम्ही बघू शकता भीमशिला, जिने 2013मध्ये 2013च्या ज्या सुनामीमध्ये जिने ज्या मंदिराला, आपल्या श्री केदार बाबाच्या मंदिराला जिने प्रोटेक्ट केलेलं, ती म्हणजे ही सिमबिला भीमशिला. बघू शकता तुम्ही, प्रचंड मोठी अशी शिला आहे. आणि मंदिराच्या फक्त केवळ 15 फूट अंतरावर येऊन ती स्थिर झाली आणि तिने मंदिराला तुटण्यापासून वाचवलं. मंडळी, या भीमशिलाचं कार्य तुम्हाला केदारनाथ मंदिरामध्ये, केदारनाथ पिक्चरमध्ये, मूवीमध्ये पण बघायला भेटलं. त्यांनी कशा प्रकारे कार्य केलेलं आहे.
समोर बघू शकता. तर मंडळी दर्शन तर खूप क्रेज आहे आज, कारण की VIP पण दर्शन भेटायला पर्ची भेटत नाही आहे, एवढं क्रेज आहे. खूप आधीपासून साधारण 5 किलोमीटरपासूनच लाईन लागलेली आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. खूप क्रेज आहे, ही भीड बघू शकतो तुम्ही. गलपरे गोया तुम्ही मिळालं ही भीमशी लाईन आहे मागे तुम्ही बघू शकता. आणि खूप चांगलं प्रोटेक्ट केलं तरी 2013मध्ये. इथं केदारनाथला आल्यावर तिचं दर्शन नक्कीच घ्या. इथे या फोटो घ्यायचे. तर मंडळी दर्शन करून मन प्रसन्न करून पुन्हा आता आम्ही निघालेलो आमच्या हॉटेलच्या दिशेने. तर तुम्ही पण नक्की जा. हा माझा सेकंड एक्सपिरियन्स होता. आधी पण मी आलेलो आणि सोबत चालत आलेलो आणि या फिरला महेशसोबत चालत आलो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. तर आता बाय बाय करतोय केदारनाथ बाबाला आणि पूर्ण भावश्रद्धेने पुन्हा एकदा आता निघालेलो आहे मी माझ्या घरच्या दिशेनेकडे. तर हर हर महादेव मंडळी. आणि तुम्ही पण एकदा नक्कीच या ठिकाणी व्हिजिट द्या, पण लवकरात लवकर द्या, कारण की नंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो चालायला. जेवढं तुम्ही येणार तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे येऊ शकता, दर्शन करू शकता. पण जसं तुम्ही वय झाली माणसं तर मी बघितलेलं आहे, खूप अनुभव घेतलेला आहे की त्यांना ते जमत नाही आहे, खूप त्रास होत आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या आणि दर्शन घ्या. पुढं मरतोय. केदारनाथ ट्रेकिंग सुरुवात खाली उतरायची. पहिले ही हार्ड ट्रेकिंग आहे. हा रस्ता जाम असल्यामुळे आम्ही पर्याय रस्ता शॉर्टकट हा वापरलेला आहे. तर मंडळी फायनली केदारनाथची ट्रॅकिंग आता उतरण्याची म्हणजे दर्शन घेऊन आता खाली यायची ट्रॅकिंग कंप्लीट झालेली आहे. आणि गौरीकुंडपासून सोनप्रयागपर्यंत यायला गाडी नसल्यामुळे हे जे बोलेरो तुम्हाला समोर दिसत आहेत ते पूर्ण पॅक आहेत, कारण की खूप लाईन आहे वेटिंगसाठी. तर ठरवलं का 5 किलोमीटर चालतच जावं, कारण की रस्ता पण ठीक आहे आणि इथे घोडे वगैरे खच्चर वगैरे वाले त्रास देत नाही. सो इथनं आरामात मोकळे पद्धतीने आपण चालू शकतो. पण आता खूप टाईम झाला पोचायला, कारण की ट्रॅकिंग पण हार्ड होती थोडी. उतरताना पण प्रॉब्लेम होता, चढताना पण प्रॉब्लेम होता. पण ठीक आहे, काय नाही, दर्शन पण झालं आणि आता खाली आलेलो आहोत. पोचू थोड्या वेळात हॉटेलला. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला केदारनाथचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये नक्कीच जय श्री केदारनाथ लिहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री केदारनाथ.